जुनी पेन्शन मिळावी याकरिता जिल्ह्यातील सर्व विभागाचे कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे धरणे आंदोलन सुरू आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना मनसे आधी 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारा विविध आंदोलने करून केली जात आहे। त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात संघटनेचे विश्वस्त उमेश पाडवी, विभागीय अध्यक्ष राहुल पवार, जिल्हाध्यक्ष संदीप रायते, उपाध्यक्ष शैलेंद्र रघुवंशी, सचिव तुषार सोनवणे, कोषाध्यक्ष संदीप रोकडे, तालुकाध्यक्ष दयानंद जाधव, प्रवीण परदेशी, ममंत बर्डे, प्रवीण मासुडे, मुकेश कापुरे, धीरसिंग वसावे, दिनेश वडवी तसेच सदस्य ज्ञानोबा सुरनर, शक्ती दणके, विशाल सिसोदे, भूषण लोखंडे तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कर्मचारी संघटना यांचा पाठिंबा होता, अशी माहिती संदीप रायते यांनी दिली। सातपुडा एक्सप्रेस न्यूज, नवापूर। मुख्य संचालक सुनील गावित। आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही सर्व विभागाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी एकत्रित जमलेलो आहोत। मुळात आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे, ती म्हणजे सर्व विभागाच्या सर्व कर्मचारी यांना 1982 आणि 84 ची पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी। शासनाने सुरुवातीला DCPS, NPS असे वेगवेगळे प्रयोग करून बघितले, मग आता हे प्रयोग कुठेतरी सक्सेसफुल होत नाहीये। हे बघून शासनाने आता GPS नावाची एक नवीन गॅरंटेड पेन्शन स्कीम सुरू करत आहे। परंतु आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आणि सदर GPS योजनेचा देखील या ठिकाणी निषेध करत आहोत। आम्ही सर्व 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे कर्मचारी, आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे, शासनाने सरसकट 1982 आणि 84 ची जी जुनी पेन्शन योजना आहे, GPFच्या सर्व लाभांचं आम्हाला सर्वांना देय करावी। याशिवाय इतर कुठल्याही योजनेचा आम्ही स्वीकार करणार नाही आणि जोपर्यंत शासन आम्हाला आमची जुनी पेन्शन योजना देत नाही तोपर्यंत शासनाला आम्हाला वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून या पेन्शनच्या मागणीची आम्ही जाणीव करून देणार आहोत। ही फक्त आजची सुरुवात आहे। सर्व जिल्ह्यांवरती या ठिकाणी आंदोलनं होणार आहेत आणि यानंतर राज्यस्तरावरती एक मोठं आंदोलन होणार आहे। लोकसभेला शासनाला ही जाणीव आम्ही करूनच दिलेली आहे वोट फॉर OPSची, परंतु आता यानंतर विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी देखील आम्ही वोट फॉर OPS हे अभियान राबवून शासनाला या आमच्या एकमेव मागणीची आम्ही जाणीव करून देणार आहोत।